29. Example number 2 is solve root x plus 7 plus root x minus 2 upon root x plus 7 minus root x minus 2 is equals to 5 upon 1. 5 upon 1. सोल्यूशन मध्ये पहिल्यांदा आपण यूज करणार आहोत कंपोनंट डिवाइडेड प्रॉपर्टी. इथे काय करायचं, सॉल्व करायचं म्हणजे काय, हा जो व्हेरिएबल दिसतो आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये वन व्हेरिएबल दॅट इज x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन. याला काय रिड्यूस फॉर्म मध्ये म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणल्यानंतर आपल्याला काय मिळेल, x ची व्हॅल्यू यासाठी पहिल्यांदा आपण काय वापरणार आहे, कंपोनंट डिवाइडेड प्रॉपर्टी. कंपोनंट डिवाइडेड प्रॉपर्टी काय आहे म्हणजे तुम्हाला a + b upon a minus b is equals to c plus d upon c minus d. त्यानुसार इन सोल्यूशन मध्ये हे a आणि b आहे म्हणजे न्यूमरेटरचे काय होणार आहे, ॲडिशन आणि डिनॉमिनेटर हे असणार आहे सबट्रॅक्शन. x plus 7 plus 2 x plus 7 minus root x minus 2 upon root x plus 7 plus root x minus 2 minus root x plus 7 minus root x minus 2. इथं काय केलंय, न्यूमरेटर डिनॉमिनेटर आणि ॲडिशन, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सबट्रॅक्शन म्हणजे सी कुठली प्रॉपर्टी झाली, कंपोनंट डिवाइडेड. आता इथं मला काही कॅन्सल होतंय बघायचं, इथं प्लस रूट x minus 2 इथं मायनस आहे कॅन्सल, दिस प्लस दिस 2 रूट x plus 7 होणार आणि इथं हे मायनस आहे प्लस आहे कॅन्सल होते, हे मायनस मायनस अगेन प्लस होणार म्हणजे 2 रूट x minus 2 आणि इथं काय होणार 2 रूट x plus 7. समजलं. नेक्स्ट स्टेपला काय मिळणार आपल्याला, कॅन्सल होईल. Therefore, we get 2 root x plus 7 upon 2 root x minus 2. इकडं पण त्यावेळेस काय झालं आपलं राईट करायचं राहिलं तर तिथं काय होणार आहे 5 plus 1 upon 5 minus 1 that is 6 upon 4. बरोबर आहे का. इकडं पण कंपोनंट डिवाइडेड हो, इकडं अप्लाय केली ना कंपोनंट डिवाइडेड हो तर त्याच्या RHS ला आपण काय करायला लागणार, अप्लाय करायचं. मग we get 6 upon 4. 2 2 is 4, 2 3 is 6. 2 2 get cancelled. Next step is root x plus 7 upon root x minus 2. Root x plus 7 upon root x minus 2. That is equals to 3 upon 2. आता स्क्वेअर रूट आपल्याला इथून म्हणजे नको आहे, त्यासाठी काय करावं लागेल, स्क्वेअर ऑफ बोथ साइड म्हणजे इकडे स्क्वेअर रूट निघून जाईल, स्क्वेअर ह्या साइडचा होणार म्हणजे दॅट इज x plus 7 upon x minus 2 is equals to 9 upon 4. Square of 3 and square of 2 that is 9 upon 4.
आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 4 इकडं मल्टिप्लाय होणार हे इकडं 4x plus 7 is equals to 9 into x minus 2. 4x plus 28 is equal to 9x minus 18. That is 28 plus 18 is equals to 9x minus 4x. 28 plus 18. सांगा पटकन काय मिळेल 46. 46 is equals to 9 minus 4x. 9x minus 4x. 5x. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आधी मग काय करायला लागेल x is equals to 46 divided by 5. होते डिवाइड नाही म्हणून ॲज इट इज ते ठेवायचं आपण is the solution of the given equation. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 46 आपण बघू. तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल x ची व्हॅल्यू की बरोबर आहे की नाही तर तुम्ही LHS मध्ये जर पुट केली आणि हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळणार आपोआप त्याचे RHS 5/1 मिळेल. असं जर झालं तर इथे काय होतंय सॅटिस्फाय होतं इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू आहे तर आपल्याला व्हेरीफाय करायचं असेल तर त्याची हे सॉल्व केल्यानंतर आन्सर काय मिळेल 5/1. प्रॅक्टिस 4.3 सॉल्व करायचं आहे. थिअरम ऑन इक्वल रेशो. Ratios. If A upon B is equals to C upon D, then A upon B is equals to A plus C upon B plus D is equals to C upon D. This property is called the theorem of equivalent ratio. This property is called equivalent ratio. Like if A upon B is equals to C upon D, then A upon B is equals to A plus C B plus D. A plus C upon B plus D is equals to C upon D. Again, इथे काय केलंय A upon B is equals to A plus C B plus D. म्हणजे suppose इथं 2 upon 3 असेल. असं असेल. तर त्याच्यामध्ये ऍड केलं आता 2 plus 4 3 plus 6 तर काय मिळेल 4 plus 2 6 आणि 9 बरोबर का परत 3 ने डिवाइड करा मिळालं किंवा पण 3 ह्यालाच काय म्हणायचं इक्वल रेशो. तर ते प्रूफ कशी केली बघा ह्या गिवन कंडिशन वरून.
upon b is equals to c upon d is equals to त्याचा कॉमन रेशो काढतो. We know that 1. Therefore a ची व्हॅल्यू a is equals to bk, bk, c is equals to dk, c is equals to dk. Therefore a plus c, b plus d is equals to bk plus dk upon b ची व्हॅल्यू काय आहे? as it is b plus d is equals to k कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये b plus d upon b plus d. कॅन्सल होऊन काय मिळालं? अगेन वी गेट k, that is इथे कन्सिडर केलेलं a upon b c is equals to c upon d is equals to k आणि इथं ह्याची पण व्हॅल्यू काय आली? k च आली. म्हणजे दिस इज इक्वल्स टू दिस रेशो म्हणू शकतो आपण. ह्याची पण व्हॅल्यू k च आहे आणि ह्याची पण व्हॅल्यू k च आहे. म्हणून therefore a upon b is equals to c upon d is equals to a plus c upon b plus d. हे काय होतंय? प्रूव्ह होतंय. आता दिले we know that इथे ही थिअरम प्रूव्ह झाली. पण पुढे काय दिलं बघा, we know that a upon b is equals to al upon bl. Therefore, if a upon b is equal to c upon d is equals to k, consider केलं, then al upon bl is equals to cm upon dm. सेम नंबरने मल्टिप्लाय केले. इकडं l ने केलं तर इकडं m ने केलं, इकडं 2 ने केलं तर सपोज इकडं 3 ने मल्टिप्लाय केले. काय चेंज होणार का व्हॅल्यू? नाही. म्हणून याची ऍडिशन al plus cm असंच ऍडिशन केलं ना आपण ac plus bd तसंच al plus cm bl plus dm, bl plus dm is equals to k. या पद्धतीने a upon b is equals to c upon d is equals to a upon f अशा फायनाइट टर्म जर आपण फाइंड करत गेलो ना आपण d and m are non-zero numbers, then each ratio al plus cm plus en घ्या, bl plus dm plus fl is the general form of the above theorem. So काय असतं? जनरल फॉर्म ऑफ दिस theorem. त्याच्यावरचे डिपेंडिंग एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट पेजवर बघू.